लंडन येथून आणली जाणारी वाघनख ही छत्रपती शिवाजी महाराजांची नसून याबाबतची सरकारने शिवभक्तांची फसवणूक करू नये असं आवाहन इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केलं होतं। त्यानंतर आज विधिमंडळामध्ये सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखांबाबत स्पष्टीकरण देत असताना हजारो इतिहास संशोधकांपैकी एका संशोधकाने वाघनखांबाबत प्रश्न उपस्थित केलाय असं वक्तव्य केलंय। यावरून कोल्हापूरमध्ये इतिहास संशोधक अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी पुन्हा एकदा माध्यमांशी बोलत असताना जोरदार हल्लाबोल केलाय। वाघनखांच्या बाबत मंत्री सुधीर मुनगंटीवार सभागृहाच्या पटलावरती धडधडीत खोटं बोललं असून त्यांनी कोणतेही पुरावे न देता सभागृहात माहिती दिल्याचं सावंत यांनी मत व्यक्त केलंय की महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माननीय सांस्कृतिक मंत्री सभागृहाच्या पटलावर धडधडीत असत्य आणि खोटं बोलायला लागलेत असं माझं म्हणणं आहे। त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा। याच्या अगोदर सुद्धा त्यांच्या संबंधित खात्याला मी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे आणि ही एवढी त्यांना पाठवलेली आहेत सगळी पानं आणि पुराव्याची पानं पाठवलेली आहेत। आता हे मंत्री महोदयांनी असत्य काय बोललं वाघनखाच्या बाबतीतलं तेवढं मी तुम्हाला सांगतो। बाकीच्या सुद्धा विषय आहेत ते आपण नंतर घेऊ। त्यांनी सांगितलं की वाघनखाची जी डबी आहे विक्टर अल्बर्ट म्युझियममधली जी वाघनख ते आणायला लागलेली आहेत त्याची डबी 1825ला तयार झाली असं त्यांनी त्यांच्या विधानामध्ये म्हटलेलं आहे। ही ती डबी आहे, ही 1825ला तयार झाली असं त्यांनी म्हटलं आहे। मुळात वाघनखच दिली गेली ती 1826ला एल्फिस्टनला दिली गेली। तीच वाघनख ही आहेत का ह्याच्याविषयी शंका आहे। आणि दिली 26ला आणि 25ला कशी डबी तयार झाली हे या मंत्री महोदय काय तिथं म्हणजे वेगळ्याच पद्धतीनं बोलतात की त्यांना आता तो प्रश्न आपण विचारला पाहिजे। दुसरी गोष्ट त्यांनी कुठलेही पुरावे न सांगता त्यांनी दंडी कुरिअर आणि पियर्सन्स विकलीतले 1875च्या नंतरचे काही रेफरन्स दिले की तिथं ती वाघनख एक्झिबिशनला होती आणि मग ती तिथं ठेवली गेली। आत्ता आणण्यात येणारी वाघनख मुळात हे जे पत्र आहे विक्टर अल्बर्ट म्युझियमचं हे पत्र आहे ह्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट म्हटलंय ते तुम्हाला मी वाचून दाखवतो। ते मंत्री महोदयांनी सुद्धा बघायला पाहिजे। म्हणजे 1971ला अँड्रियन ग्रँड डफ गेव द टायगर क्लॉज म्युझियम नंबर आहे त्यांचा दिलाय त्यांनी IS.33 and A 1971 अँड अ क्लोलेबल म्हणजे टू द व्ही म्हणजे ती डबी सुद्धा 1871ला त्या म्युझियममध्ये गेले। हे मंत्री महोदय 1825ला कधी बघायला गेलेले कोणास ठाऊक। आणि जे दंडी कुरिअर आणि पियर्सन विकलीचे जे 1800च्या 1900च्या अगोदरच्या दरम्यानचे पुरावे देतात वाघनखच जर 1971ला ते संग्रहालयाला मिळाले असतील तीच वाघनख तुम्ही आणणार असतील तर जुने कुठले तर कसले सुद्धा रेफरन्स देऊन वर्तमानपत्रीय पुराव्याच्या आधारावर विधान भवनासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी धडधडीत खोटं कसं काय बोलू शकतात।